दिवाळीचे दिवस होते. सकाळपासनं फोनची बेल सारखी वाजत होती. आत्ताही फोन आला. नंबर बघितला. माझ्या एका जुन्या सहकार्याचा होता. फोन उचलून मी अत्यंत आनंदाने म्हटलं, हॅपी दिवाळी. एक क्षणभर पलीकडे शांतताच होती आणि मग तो म्हणाला, मॅडम, तुम्हाला बहुतेक कळलेलं दिसत नाही. म्हटलं, का रे, काय झालं? आपली आपली गीता गेली मॅडम. माझ्या अंगातनं जणू त्राणच गेलं. अरे काय म्हणतोस काय? परवा तर आम्ही बोललो. नक्की बरोबर आहे ना बातमी? अगदी बरोबर आहे मॅडम. मला मेडिकलमध्ये मी फोन केला होता तेव्हा कळलं. असं अचानक काय झालं अरे? दुर्दैव, दुसरं काय? काल संध्याकाळची गोष्ट. दिवाळीचा फराळ खालच्या मजल्यावरच्या एका बाईंना देण्यासाठी म्हणून ती जिना उतरत होती. तुम्हाला माहितीच आहे, दिवाळीच्या दिवसात आपण सगळीकडे पणत्या लावतो. पदराचा शेव एका पणतीला लागला आणि बघता बघता आगीने पेट घेतला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडेस्तोवर फार वेळ झाला होता मॅडम. त्यांनी लगेच तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून तसंच त्यांच्या गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. पण हॉस्पिटलमध्ये काहीच उरलं नव्हतं. मी क्षणभर सुन्न बसून राहिले. तिच्या आयुष्याचा पट डोळ्यापुढनं जात होता. मुलं कुठे आहेत? मी त्याला विचारलं. तिचा मुलगा दिल्लीला शिकायला असे. मुलगी इथेच नोकरी करत होती. मी काही बोलण्याच्याच परिस्थितीत नव्हते. तुम्ही थोडं सावरा मॅडम. थोड्या उशिरा निघालात तरी चालेल. फ्युनरलला अजून वेळ आहे. आपण भेटू तिकडेच, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. आणि मी काही काळ नुसती स्तब्ध बसून राहिले. मुलांचं काय होत असेल तिच्या, ह्या कल्पनेने माझ्या जीवाचा थरकाप होत होता. मग भराभर आवरायला लागले. बोलणं माझ्या भावानीही ऐकलं होतं. तो म्हणाला, ताई, काय करतील गं मुलं? काय करतील मुलं? त्यांचा बाप अकालीच गेलेला होता आणि आत्ता थोडे सुखाचे दिवस आले. मुलीला छान नोकरी होती. मुलाचं मॅनेजमेंटचं शेवटचं वर्ष चालू होतं. आयुष्याला जरा उभारी येत होती. आणि हे काय असं ऐकायला मिळालं? भाऊ म्हणाला, तू आधी लवकर जा बरं. हो, म्हणून मी तशीच कशीबशी आवरून निघाले. रस्ताभर डोक्यात विचारांचं नुसतं वादळ होतं. त्यांच्या सोसायटीच्या गेटशी पोचले तर शेजारच्याच मुलांनी मला दुरून पाहिलं. तो धावत धावत पुढे आला आणि माझा हात हातात धरून मला तिच्या घराकडे घेऊन जाऊ लागला. क्या हुआ बबलू? बबलूने परत तेच सांगितलं. तरीही मन मानत नव्हतं. आंटी, मैंने अपने हाथों में उठाया उनको, गाड़ी से लेके गया मैं. आंटी, कुछ बचा नहीं था. बेटे को फ़ोन किया. 5 मिनट पहले बेटे से बात हुई थी आंटी. बहुत बहुत गुस्सा हुआ मुझसे. बोला, ये कोई मजाक करने का तरीका है? मैंने बताया, मैं मजाक नहीं कर रहा हूँ. और रोया मैं आंटी. बच्चों की बुरी हालत है आंटी, देखा नहीं जाता. बुरी हालत है.
माझ्या डोळ्यातले अश्रू मी आता निकराने आवरत होते. म्हटलं, हे बघ, आता आपणच सावरायला हवं. आपणच विलाप करत राहिलो तर मुलं काय करतील अरे. शांतपणे हळूहळू जिन्याची एक एक पायरी चढता चढता मी माझ्या डोळ्यातले अश्रू पुसले. घरात प्रवेश करताच मुलगा पुढे आला. त्याने मला हलकेच मिठी मारली आणि मग दूर झाला. शब्दही नाही. पण खरं तर अशा वेळी शब्दांना काही अर्थ तरी असतो का. मुलीने मला बघितलं आणि ती मात्र धाय मोकलून रडू लागली. तिचा विलाप बखवत नव्हता. मुलीला थोड्या वेळाने शांत होऊन मी उठून मग इतर कुटुंबियांना भेटायला लागले. तिच्या बहिणींनी मला हळूच बाजूला घेतलं. म्हणाली, आंटी, तुम्ही जरा मुलाकडे लक्ष द्या ना. त्याची उद्या परीक्षा होती म्हणून तो सुट्टीत इकडे आला नाही. आमच्या घरीच होता दिवाळीचे 2 दिवस. काल संध्याकाळी आईशी बोलला आणि मग 10 मिनिटात हा असा फोन आला. पोरांनी खोलीत स्वतःला कोंडून घेतलं हो. काही बोलला नाही, रडलाही नाही. तासभर त्यांनी स्वतःला फक्त कोंडून घेतलं. काय चाललंय त्याच्या मनात काही कळत नाही. ही रडून मोकळी तरी होते, पण त्याची भीती वाटते मला. काळजी वाटते, काय होईल त्याचं. मलाही काळजीच वाटत होती. एवढं मोठं दुःख एका विशीतल्या मुलाने पचवणं किती कठीण आहे हे कळत होतं मला. आणि तरीही कळत नव्हतं. ज्यांचे आईबाप दीर्घकाळ जगतात, त्यांची छत्रछाया मिळते, त्या माणसांना हे दुःख कसं कळावं. हळूहळू माणसं गोळा होत होती. अंत्येष्टीला आम्ही सगळेच गेलो. घरी परत आलो. मुलांचं काय, हाच विषय सगळ्यांच्या डोक्यात होता. शेवटी आजच्या रात्री कोणी तिथे राहायचं ह्याचं बोलणं होत. आता हळूहळू सगळे निघायला लागले. मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला, आंटी, चलो जरा गुरुद्वारे में जाके बैठते हैं. त्यांच्या घराच्या जवळच गुरुद्वारा होता. आम्हा दोघांची ती खास गप्पांची जागा होती. त्याला मनातलं काही सांगायचं असलं की तो मला तिकडे नेत असे. आजही तिकडे जाऊन बसलो. शांत वातावरण. त्याने हळूच माझ्या हातात हात गुंफला आणि गप्प बसून राहिला. काहीतरी बोलणं भाग होतं. उद्या पोराची परीक्षा होती. म्हटलं, बाळा, तू काय करणार आहेस रे. ही परिस्थितीच इतकी भयंकर आहे की तू परीक्षेला नाही गेलास तरी तुला कोणी बोल लावणार नाही बेटा. नाही गेलास तरी चालेल. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. परत काही वेळ असाच शांत बसण्यात गेला आणि त्याने अचानक मला विचारलं, आंटी, लक क्या होता है. मी लक मानत नाही. कर्तृत्वावर, प्रयत्नावरती विश्वास आहे माझा. पण ज्या मुलांनी आपला बाप अकाली गमावला आणि आता आई ही अशी अपघाती गमावली, त्याला मी काय सांगणार. आणि तरीही काहीतरी सांगणं भाग होतं. तुला आठवतं का रे, तू लहान असताना आपण एक खेळ खेळायचो. तो माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक बघत होता. भिकार सावकार का काहीसा नाव होतं खेळाचं. आठवतं. त्याने होकारार्थी मान डोलावली.
पत्त्यांचा खेळ. कुणाच्या वाट्याला कोणते पत्ते येतील सांगता येत नाही असा. लहान असताना आपण फक्त एक एक पत्ता उचलून टाकायचो. सगळा खेळ नशिबावर. कोण विजयी होईल त्यात स्वतःचं कर्तृत्व काहीही नसे. पण मग बाळा, मोठे झाल्यावरती आपण आपले पत्ते बघायला लागलो आणि वेगळे आणखीन कठीण खेळ खेळायला लागलो. आयुष्य हे असंच काहीसं आहे. आपल्या हातात कोणत्या वेळी कोणते पत्ते ते ठेवेल सांगता येत नाही. आपल्या हातात एकच असतं की मिळालेले पत्ते नीट बघायचे, अंदाज बांधायचे आणि डाव आपल्या परीने चांगला खेळायचा. आज जे घडलं ते घडून गेलेलं आहे. पण ह्यापुढे तू काय करणार, कसा वागणार ते मात्र अजून घडायचं आहे आणि बऱ्याच प्रमाणात तुझ्या हातात आहे. तुझ्या हातात आहे. माझ्या हातातला त्याचा असहाय्य निर्जीव हात आता हळूहळू बदलत होता. त्यांनी तो घट्ट धरला, किंचित सरळ होऊन बसला आणि म्हणाला, करूंगा, मैं सब करूंगा आंटी, अच्छे से करूंगा. मला माहिती आहे ती जळत असतानाही माझ्या आईच्या डोळ्यापुढे आम्ही दोघंच होतो. आमचं सगळं चांगलं व्हावं एवढीच इच्छा होती. मी इच्छा पुरी करीन तिची, मी नक्की पुरी करीन. आंटी रात्रीच्या फ्लाईटनी दिल्लीला जाणार. उद्या परीक्षा आहे ना, परीक्षा देणार. ठरलं तर मग तू एअरपोर्टला जरा सोय करशील का सगळी? घटनेला आता जवळपास 10 वर्ष झाली. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. त्यांना त्यांची स्वतःची मुलं आहेत. संसार सुंदर चाललेले आहेत. आईने बघितलेलं स्वप्न पुरं होतं आहे. फक्त ते बघायला तिचे डोळे नाहीत, आम्हालाच बघायला मिळतंय.